ओम शांती. आज तारीख आहे 28/9/2025ची बाबाची अव्यक्त मुरली. बाबा बोलतात, निष्काळजीपणा, आळस आणि बहाणेबाजीच्या झोपेतून जागे होणे हेच शिवरात्रीचे खरे जागरण आहे. आज बापदादा विशेष आपल्या चोहोबाजूच्या अतिशय लाडक्या खूप खूप वर्षांनी भेटलेल्या परमात्मा प्रेमाला पात्र असणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी आणि विचित्र पिता मुलांचा बर्थडे साजरा करण्यासाठी आले आहेत. तुम्ही देखील सर्व आज विशेष विचित्र बर्थडे साजरा करण्यासाठी आला आहात ना. असा बर्थडे साऱ्या कल्पांमध्ये कोणाचाही नसतो. कधीही ऐकले नसेल की वडील आणि मुलांचा एकाच दिवशी बर्थडे आहे. तर तुम्ही सर्व बाबांचा बर्थडे साजरा करण्यासाठी आला आहात. मुलांचाही साजरा करण्यासाठी आला आहात का? कारण साऱ्या कल्पांमध्ये परमात्मा पित्याचे आणि परमात्मा मुलांचे इतके अथाह प्रेम आहे, जो जन्मसुद्धा एकत्र एकाच दिवशी आहे. विश्व परिवर्तनाचे कार्य बाबांना एकट्याला करायचे नाहीये, मुलांच्या सोबत करायचे आहे. असे अलौकिक सोबत राहण्याचे प्रेम, साथीदार बनण्याचे प्रेम या संगमावरच अनुभव करतात. बाबा आणि मुलांचे इतके गहिरे प्रेम आहे. जन्म देखील सोबत आहे आणि राहता देखील कुठे आहात? एकटे की सोबत? प्रत्येक मुलगा उमंग उत्साहाने म्हणतो की मी बाबांसोबत कंबाईंड आहे. कंबाईंड राहताना एकटे तर राहत नाही ना. एकत्र जन्म आहे, सोबत राहतो आणि पुढे देखील कोणता वायदा आहे? सोबत आहोत, सोबत राहणार, सोबत जाणार आपल्या स्वीट होममध्ये. इतर कोणत्याही वडिलांचे आणि मुलांचे इतके प्रेम पाहिले आहे का? कोणीही मुलगा असो, कुठेही असो, कसा पण आहे, परंतु सोबत आहे आणि सोबतच येणारा आहे. तर असा हा विचित्र आणि प्रिय जन्मदिवस साजरा करण्यासाठी आला आहात. भले सन्मुख साजरा करत आहात किंवा देशविदेशामध्ये चोहो बाजूला एकाच वेळी एकत्र साजरा करत आहात. बापदादा चोहो बाजूला बघत आहेत की कशी सर्व मुले उमंग उत्साहाने मनातल्या मनात वाह बाबा, वाह बाबा, वाह बर्थडे चे गाणे गात आहेत. जर स्विच चालू केला तर चोहो बाजूचे आवाज, हृदयातील आवाज, उमंग उत्साहाचे आवाज बापदादांच्या कानामध्ये ऐकू येत आहेत. बापदादा सर्व मुलांचा उत्साह पाहून मुलांना देखील आपल्या दिव्य जन्माची पद्मपटीने शुभेच्छा देत आहेत. वास्तविक उत्सवाचा अर्थच आहे उमंग उत्साहामध्ये राहणे. तर तुम्ही सर्व उत्साहाने हा उत्सव साजरा करत आहात. भक्तांनी नाव देखील शिवरात्री ठेवले आहे. आज बापदादा त्या भक्त आत्म्यांना मुबारक देत होते, ज्यांनी तुमच्या या विचित्र जन्मदिवस साजरा करण्याची कॉपी खूप चांगली केली आहे. तुम्ही ज्ञान आणि प्रेम रूपांमध्ये साजरी करता आणि त्या भक्त आत्म्याने भावना श्रद्धेच्या रूपामध्ये तुमच्या साजरे करण्याच्या रीतीची कॉपी केली आहे. तर आज त्या मुलाला, त्या भक्त आत्म्याला मुबारक देत होतो की कॉपी करण्यामध्ये चांगला पाठ बजावला आहे. पहा, प्रत्येक गोष्टीची कॉपी केली आहे. कॉपी करण्याची सुद्धा अक्कल पाहिजे ना. मुख्य गोष्ट तर या दिवशी भक्त लोक सुद्धा व्रत घेतात. ते व्रत खाण्यापिण्याचे ठेवतात. भावनेमध्ये वृत्तीला श्रेष्ठ बनविण्यासाठी व्रत ठेवतात. त्यांना दरवर्षी ठेवावे लागते. आणि तुम्ही काय व्रत घेतले आहे? एकदाच व्रत घेता, वर्षानुवर्षे व्रत घेत नाही. एकदाच व्रत घेतले पवित्रतेचे. सर्वांनी पवित्रतेचे व्रत घेतले आहे, पक्के घेतले आहे. ज्यांनी पक्के घेतले आहे त्यांनी हात वर करा. पक्के. थोडे सुद्धा कच्चे नाही. अच्छा, दुसरा सुद्धा प्रश्न आहे. व्रत तर घेतले, मुबारक असो, परंतु अपवित्रतेचे मुख्य 5 साथीदार आहेत, बरोबर ना? मान हलवा. अच्छा, 5ही जणांचे व्रत घेतले आहे का? दोघा तिघांचे घेतले आहे
कारण जिथे पवित्रता आहे तिथे जर अंश मात्र देखील अपवित्रता असेल तर काय संपूर्ण पवित्र आत्मा म्हटले जाईल का? आणि तुम्ही ब्राह्मण आत्म्याची तर पवित्रता ब्राह्मण जन्माची प्रॉपर्टी आहे, पर्सनॅलिटी आहे, रॉयल्टी आहे, तर चेक करा की मुख्य पवित्रतेवर तर अटेन्शन आहे, परंतु संपूर्ण पवित्रतेसाठी इतरही जे साथीदार आहेत त्यांना अनावश्यक समजून सोडले तर नाही ना? छोट्यांवर प्रेम करत आहात आणि मोठ्याला ठीक केले आहे, तर काय बाबांची सूट आहे का की बाकीचे जे 4 आहेत त्यांना भले साथीदार बनवा? पवित्रता केवळ ब्रह्मचर्याला म्हटले जात नाही, परंतु ब्रह्मचर्यासोबत ब्रह्मचारी बनणे अर्थात पवित्रतेच्या व्रताचे पालन केले. बरीच मुले रूहाणमध्ये म्हणतात, रूहरिहान तर सगळे करतात ना, तर खूप गोड गोड गोष्टी करतात. म्हणतात, बाबा मुख्य तर चांगला आहे ना, बाकी छोटे छोटे असे कधीतरी मनसा संकल्पामध्ये येतात, मनसामध्ये येतात, वाचेमध्ये सुद्धा येत नाहीत आणि माणसाला तर कोणी पाहू शकत नाही. आणि काही जण मग म्हणतात की छोट्या छोट्या मुलाबाळांवर प्रेम असते ना, तर या चारींवरती देखील प्रेम होते. क्रोध येतो, मोह येतो, इच्छा नसते परंतु येतो. बापदादा म्हणतात, कोणीही आले तरी दरवाजा तर तुम्ही उघडला आहे तेव्हाच तर येतात ना. जर दरवाजा का उघडला आहे? कमजोरीचा दरवाजा उघडला आहे, तर कमजोरीचा दरवाजा उघडणे अर्थात आवाहन करणे. तर आजच्या दिवशी बाबांचा आणि आपला बर्थडे तर साजरा करत आहात, परंतु जो जन्मताच वायदा केला आहे, सर्वात पहिले वरदान बाबांनी कोणते दिले लक्षात आहे? बर्थडेचे वरदान लक्षात आहे, पवित्र भव, योगी भव. सर्वांना वरदान लक्षात आहे ना? लक्षात आहे, विसरून तर नाही गेलात. पवित्र भवचे वरदान एकासाठी दिलेले नाहीये, 5ही विकारांसाठी दिले आहे. तर आज बापदादा काय इच्छित आहेत? बर्थडे साजरा करण्यासाठी आला आहात, बाबांचा सुद्धा साजरा करायला आला आहेत ना, शिवरात्री साजरी करायला आला आहात, तर बर्थडेची सौगात भेट आणली आहे की रिकाम्या हाताने आला आहात? स्थापनेची 70 वर्षे पूर्ण होत आहेत, लक्षात आहे ना? 70 वर्षे. विचार करा, भले तुम्ही मागाहून आला असाल, परंतु स्थापनेची तर 70 वर्ष झाली आहेत ना. भले आता आला आहात, परंतु स्थापनेच्या कर्तव्यामध्ये तुम्ही सर्व साथीदार आहात ना. साथीदार तर आहात ना. मग जरी आज पहिल्यांदा आला आहात, जे मधुबनमध्ये पहिल्यांदा भेटण्यासाठी आले आहेत त्यांनी उंच हात वर करा. अच्छा, तुम्हा सर्वांना भले आता 1 वर्ष झाले आहे, 2 वर्ष झाली आहेत, परंतु स्वतःला काय म्हणून घेता? ब्रह्मकुमारी, ब्रह्मकुमार का पुरुषार्थ कुमार कुमारी. काय म्हणून घेता? कोणी स्वतःला पुरुषार्थी कुमार म्हणता का? ब्रह्मकुमाराची साईन करताना सगळे बिके लिहिता की पिके लिहिता? पुरुषार्थी कुमार. तर वायदा कोणता आहे? सोबत राहणार, सोबत येणार, कंबाईन राहणार. मग कंबाईनमध्ये तर समानता हवी ना. आजचा 70 वर्षाचा अनुभव म्हणजेच की उत्सव तर साजरा करता येत आहात. बापदादांनी पाहिले की जे सुद्धा झोन सेवेचा टर्न देतात, 70 वर्षाचा सन्मान समारोह साजरा करतात, सगळे साजरा करतात, परंतु आज तर बर्थडे आहे, साजरा करण्यासाठी आला आहात ना. 70 वर्ष पूर्ण झाली आहे. तर अशा प्रकारे हे बाबाची अव्यक्तवाणी आहे आणि यातील वरदान आहे, हदच्या सर्व इच्छांचा त्याग करणारे खरे तपस्वी मूर्त भव. हदच्या इच्छांचा त्याग करून खरेखुरे तपस्वी मूर्त बना. तपस्वी मूर्त अर्थात हदची इच्छा मात्र अविद्यारूप. जो घेण्याचा संकल्प करतो तो अल्पकाळासाठी घेतो, परंतु सदाकाळासाठी गमावतो. तपस्वी बनण्यामध्ये विशेष विघ्न रूप याच अल्पकालीन इच्छा आहेत. त्यामुळे आता तपस्वी मूर्त बनण्याचा पुरावा द्या, अर्थात हदच्या मान शान घेण्याचा त्याग करून विधाता बना. जेव्हा विधातापणाचे संस्कार इमर्ज होतील
तेव्हा इतर सर्व संस्कार आपोआप दबून जातील. सुविचार: कर्माच्या फळाची सूक्ष्म कामना ठेवणे हे देखील फळाला पिकण्यापूर्वीच कच्चे खाऊन टाकणे आहे. ओम शांती.